तर आणखी एक महत्त्वाची बातमी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात गोवा ते नागपूर या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी 12 जिल्ह्यातले शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्थांचा मोर्चा आझाद मैदानात पोहोचतोय। आंदोलनामध्ये विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे देखील इथे उपस्थित आहेत। सध्या आपण ही थेट दृश्य बघतोय आझाद मैदानातून आणि या ठिकाणी धडक मोर्चा हा दाखल झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या माध्यमातून आज या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। आपण बघतोय माझ्या पाठीमागे आझाद मैदानात मोठ्या संख्येनं हे विरोध करणारे सगळे शेतकरी एकत्रित जमा झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्ग होऊ नये, शेतकऱ्याच्या जमिनी या शेतकरी महामार्गासाठी शक्तीपीठ महामार्गासाठी घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका व्यक्त केली जाते। आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार। तुम्ही कुठून आलात आणि एकूण शक्तीपीठ महामार्गासंदर्भात तुमची भूमिका काय? मी वनगोती तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी मी आलेला आहे। शेतकरी जमिनीसाठी जे लोकांचा विरोध आहे की बागायती जमीन जाणार आणि शेतकरी हे बेघर होणार, त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी उपलब्ध होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबावर अन्याय होणार। कारण पिढीची जी जमीन आहे ती गेली तर ते जी कुटुंब उद्ध्वस्त होणार आणि आम्हाला ते शेतकऱ्या किंवा लहान मुलांना किंवा आम्ही पुढच्या पिढीला काय सांगू, ह्यामुळे आमचा ठाम विरोध आहे की जमीन बाबा ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही दिली की जाणार नाही जमीन, असा माझा ठाम विरोध आहे जमिनीसाठी। किती एकूण जमीन आहे तुमच्याकडे आणि आतापर्यंत सरकारने काही त्या जमिनीची मोजमाप केली? अजून मोजमाप केले नाही, पण तिने ते 2-3 ठिकाणी तिने डायग्राम केलेले आहेत। अजून डायग्राम फिक्स झालेला नाही, त्यांचं अजून अस्थिर आहे। आणि सर पैसा किती मिळाला तर तो पैसा अस्थिर आहे आणि जमिनी स्थिर आहे, त्यामुळे प्रॉपर्टी राहिली पाहिजे असं माझं वैयक्तिक ठाम मत आहे। तर आपण बघतोय काही वेळातच या संपूर्ण जे आंदोलन सुरू आहे, आंदोलकांची भूमिका आज विधान भवनावर मोर्चा घेऊन जाण्यासंदर्भात आहे प्रज्ञा। आणि आंदोलनाला आपण जर बघितलं तर कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील असतील, शेतकरी नेते राजू शेट्टी असतील, जयंत पाटील असतील, हे सगळे सहभागी होणार आहे। एकंदरीत दुसरीकडे आपण काही तरुणांशी संवाद साधतोय। किती शेती आहे तुमची? आमची शेती साहेब शेती 8 एकर, त्याच्यापैकी आमची चाली आहे बघा 4 एकर। कम से कम 4 जरी गेली तर साहेब आदमी एकदम मध्ये बघून चाली, तर आम्हाला इकडे पण काय करता येत नाही, इकडे पण काय करता येत नाही। मग आम्ही त्याच्याबद्दल आम्ही काय करावं? पैसा घेऊन आम्ही काय करावं? पैसा काय डबल उत्पन्न देऊ शकते का? काय पैशाने पुढे होऊ शकते का? असं आपण बघतोय पैशाचा मोबदला नको, कारण पैसा हा अस्थिर आहे आणि जमीन ही स्थिर राहील आणि पुढच्या पिढीला देखील ती कसायला कामी येईल अशी भूमिका आहे शेतकऱ्यांची आणि त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होताना दिसतोय आपल्याला। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आता सरकार दरबारी याची कशी दखल घेतली जाते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे।